कॉम्प्रिहेन्सिव्ह ठाणे वेलफेअर असोसिएशन तर्फे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हिरे महाराष्ट्राचे या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले। यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मास्टर चीफ इलेक्ट्रिकल श्री मुन्नू प्रसाद जी व फ्लाइंग ऑफिसर शिवकुमार सिंग जी यांची प्रमुख उपस्थिती होती। PTRA चे अध्यक्ष डॉक्टर के कुमार, उपाध्यक्ष संजय आढाव, सरचिटणीस राजेश मतकरी यांनी मान्यवरांचा विशेष सत्कार केला। तर संयोजक म्हणून अभिजित कुमार यांनी संयोजनाची जबाबदारी पार पाडली। स्पॉन्सरर सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक, को स्पॉन्सरर मुनुभाई ज्वेलर्स। कार्यक्रमाच्या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। शौर्य आंबुरे आणि तिचे कोच अजित कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। नेहमीप्रमाणे या कार्यक्रमास 800 ते 1000 प्रेक्षकांची उत्स्फूर्त गर्दी होती। यावेळी सुप्रसिद्ध गायक श्रीकांत नारायण यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला रंगत आणली। त्याचप्रमाणे सुमधुर मराठी गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले। टाळ्यांच्या गजरात त्यांच्या गीतांना भरभरून प्रतिसाद मिळाला। हा कार्यक्रम 1 मे 2025 रोजी काशीनाथ खाडेकर ऑडिटोरियम मध्ये संपन्न झाला। हा अपसूक 20-25 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या पृथ्वीवरती उतरतो, या धर्तीवरती उतरतो आणि नेहमीप्रमाणे महाराष्ट्राची धरती ही सगळ्यांना सामावून घेते। या धर्तीवरती सर्व जात, पंथ, धर्म, भाषेची सगळी लोक एकत्र येतात आणि तो एकदम दुग्ध शर्करा असा मिलाफ होतो। त्याचप्रमाणे डॉक्टर कुमार हे सुद्धा एकदम सामावून गेले आणि किंबहुना मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त मराठी आता ते झालेले आहेत। इतके मराठी झाले की त्यांच्याबरोबर राजेशजी आणि मी केरळला गेलो होतो 5 दिवसासाठी। 3 दिवस तिथे ते इडली वडा खात गेलो। 4थ्या दिवशी तो वैतागला हो। ते म्हणाले, ओ वडापाव का मजा इसलिए नहीं आता। आता इतकं कोणी मराठी होऊ शकतं का? पण मला असं वाटतं की कुमार ही वेगळंच रसायन काहीतरी आहे। कुमारला पाहून 4 ओळी आठवतात। खुद के खातिर न जमाने के लिए जिंदा हूं, खुद के खातिर न जमाने के लिए जिंदा हूं, कर्ज मिट्टी का चुकाने के लिए जिंदा हूं। लोग जीने के बहुत गरजमंद है लेकिन मैं मसीहा को बचाने के लिए जिंदा हूं। एक इंग्रजीतली म्हण आहे की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन। मला वाटतं ती इंग्रजी म्हण नाही, भारतातून चोरल्या गेलेली आहे। कारण ही म्हण इंग्रजी असूच शकत नाही आणि त्यातली त्यात त्याचा उगम महाराष्ट्रातूनच झाला असेल। असं का? तर तुम्ही सगळे त्याच्याशी बघा, कुठेतरी तुम्हाला असं वाटेल की आपलीच कथा आहे। एखाद्या मराठी कुटुंबामध्ये पुरुष अलगद पिशवी उचलतो, चप्पल घालतो आणि दारापाशी पोचतो। बायकोला कोण माहित नाही कशी तिला चाहूल लागते, अहो कुठं चालला? बिचारा नवरा म्हणतो मी भाजी आणायला चाललो। बायको काय म्हणते, घरामध्ये ढेमस आणि भेंडी आहे, 2 दिवस चालतील अजून, गप गुमान घरात बसा। पण नवरा आपला आपसूक त्याची चपलीतलं पाय काढतो, खुंटीला ती पिशवी लावतो आणि कोपऱ्यात जाऊन सकाळपासून 3दा वाचलेलं वर्तमानपत्र परत उघडतो। बायको म्हणते, काय वाचताय? आता काय चघळून खाणार का तो? 3 वेळा झाले वाचून, काहीतरी घरात काम करा। तेवढ्यात खालून कुठून तरी आवाज होतो म्हणून खिडकीतून डोकावतात। तर म्हणते, आता काय डोकावतात? नाही, खाली ना पार्किंग करून भांडण झालं, ते बघण्यासाठी चेअरमॅन सेक्रेटरी आहेत, तुम्ही गपगुमान घरात बसा। आता मला सांगा की पुरुषाला एवढी जर बंधनं असतील, तो समाज कार्य काय उत्तर कार्य करण्याच्या सुद्धा लायकीचा राहत नाही। आता अशा परिस्थितीत जर कोणी असं काही समाजकार्य करत असेल तर निश्चितपणे त्याच्या मागे त्याची सौ असलीच पाहिजे, आमच्या वहिनीसाहेब असल्या पाहिजे, त्यांच्यासुद्धा सुद्धा एक जोरदार टाळ्या। तर या मराठी भूमी दक्षिणेतून आलेल्या ह्या महाराष्ट्राच्या हिऱ्याला सुद्धा आता मी काय कुठली तयारी केली नव्हती, हे इम्प्रॉम्प्टू झालेलं आहे म्हणून माझ्याकडे शाल, श्रीफळ, पदक काय देण्यासारखं नाही, मी तेवढा मोठाही नाही। म्हणून मला तुमच्या सगळ्यांकडून टाळ्यांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करायचा। आज मी श्रीकांत नारायण आणि
सर्वांना आज महाराष्ट्र दिनाची शुभेच्छा. आणि मला खूप खूप आनंद झाला आणि खूप खूप आभार आहे कृष्णकुमारजींचं आणि राजेश मतकरींजींचं. त्यांनी मला परत हा संधी दिली येऊन सगळ्यांना भेटायला इकडे. आणि मला आज खूप आनंद झाला. हा असला एक कार्यक्रम इकडे झाला. आणि त्याच्या व्यतिरिक्त कुमारजी फक्त कार्यक्रम करत नाही पण लॉट ऑफ सोशल वर्क आणि ब्लड कॅम्प्स किंवा सिनियर सिटीजन्सना काय लागलं किंवा ऍडमिशन्स किंवा जे अंडर प्रिव्हिलेज किड्स आहेत त्यांना पण ते मदत करतात. आणि एवढा मोठा तो सोशल वर्कर नाही बोलणार मी पण एक एक मदत. आणि ह्या परिसरात कोणालाही काही प्रॉब्लेम असलं तर कुमारजी हा माणूस नेहमी 24x7 अवेलेबल असतो. आणि नॉट ओनली म्युझिक बट ऑल्सो स्पोर्ट्स. आता तुम्ही आज बघितलं सगळं त्यांनी स्पोर्ट्सला पण त्यांनी एक खूप खूप बरेच स्पोर्ट्समॅनना त्यांनी प्रतिसाद दिलाय. तर अशी माझी एक खूप मोठी शुभेच्छा आहे PTRA कुमारजींना आणि राजेश मतकरींजींना आणि आढाव साहेब यांना पण की असंच तुम्ही प्रतिसाद द्या. आणि कुठेही श्रीकांत नारायणची आवश्यकता लागेल तर मी आहेच. थँक्यू व्हेरी मच. आजचा हा कार्यक्रम जो PTRAच्या माध्यमातून 104वा कार्यक्रम होता आणि याचं शीर्षक होते हिरे महाराष्ट्राचे. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या त्या महाराष्ट्र निर्मितीच्या ज्या हुतात्मे होते त्यांना आज खऱ्या अर्थाने आम्ही एक संगीतमय अशी आदरांजली श्रद्धांजलि वाहिलेली आहे. आणि याबद्दल आम्ही डॉक्टर कुमार यांचे शतशत आभार मानतो. मेरा नाम एम प्रसाद है. मैं एक नेवी ऑफिसर हूँ और वॉर वेटरन हूँ. ये महाराष्ट्र में मैं 1964 से हूँ और ये वीरों की धरती है. संतों की धरती जिसे कहा गया है लेकिन वीरों की धरती से ज्यादा प्रभावित हूँ. और मैं आभारी हूँ कि डॉक्टर कृष्ण कुमार यहाँ पर हम लोग इनवाइट किए और ये बहुत अच्छा कार्यक्रम रहा. और सबसे इम्पोर्टेंट है कि ये आज महाराष्ट्र डे है. महाराष्ट्र डे हम लोग भी मनाते थे लेकिन आज का कार्यक्रम बहुत ही अच्छा रहा, बहुत ही इम्प्रेसिव था और बहुत अच्छा था. थैंक यू. आज महाराष्ट्र दिवस पे सभी को बहुत बहुत शुभकामनाएं. मैं डॉक्टर कुमार का आभारी हूं कि उन्होंने मुझे आमंत्रित किया और यहाँ पर जो PTRA द्वारा प्रोग्राम किया गया बहुत ही सुंदर था. उन्हें मैं अपने शब्दों में व्यक्त नहीं कर सकता हूँ और मैं सभी का धन्यवाद करता हूँ. धन्यवाद. माझं नाव आहे दिनेश डेरिया. आय एम अ गुजराती कच्छी जैन. पण कुमार से प्रत्येक प्रोग्राम मध्ये मी येतो आणि आजचा हा प्रोग्राम जो साजरा झाला आहे महाराष्ट्र दिवस निमित्त फॅन्टॅस्टिक होता. प्रत्येक गाणे एक्सलंट होते. आणि कुमार आता मी कुमारला लगभग 25 वर्षापासून ओळखतोय आणि प्रत्येक वर्ष महाराष्ट्र डेचा प्रोग्राम तो न विसरता उत्साहाने साजरा करतो. तर जसं श्रीकांत म्हणाले की हा आमच्यापेक्षा आणि सर्व महाराष्ट्रांपेक्षा जास्त महाराष्ट्रीयन आहे तो. धन्यवाद. ओम शांति. आज महाराष्ट्र दिन के निमित्त हम हीरे महाराष्ट्र से इस प्रोग्राम में हम यहाँ काशीनाथ घाणेकर में आए हैं. बहुत बार हम देखते हैं कि कोई भी दिन सेलिब्रेट होता है तो हमारे भीतर एक अलग उमंग उत्साह आ जाता है और संगीत के साथ, सुरों के साथ, ताल के साथ हम सभी अनुभव करते हैं कहीं ना कहीं हम अंतर्मुख हो जाते हैं और ये अंतर्मुखता हमें अपने भीतर आनंद का अनुभव देती है. तो आदरणीय भ्राता कुमार भाई जी ने यह प्रोग्राम जो रखा है इससे अनेकों को जो आनंद प्राप्त होता है वो सचमुच में फिर से एक बार आध्यात्म की ओर हमें लेकर जाता है. तो हम सभी को मुबारक देते हैं. ओम शांति. ओम शांती. सर्वांना महाराष्ट्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओम शांती. ही गेले ती मुलीकडे आणि ती मॉल मध्ये गेली तर तिथे फिरता फिरता ती आई जरा पुढे गेली निघून आणि पाठीमागे मुलगी राहिली. ती मुलगी आई 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 अशी हाका मारत होती. त्यावेळेचा लंडनचा एक ह्याचा मनुष्य आई आई करत त्या मुलीच्या आईकडे गेला. अहो आई, तुम्हाला त्या मॅडम बोलवत आहेत. तेव्हा तिला आईला इतका आनंद झाला की एक ब्रिटिश इंग्रजी मनुष्य मला आई म्हणून बोलला.
म्हणजे आईचं किती महत्व. आ म्हणजे आत्मा आणि ई आणि ईश्वर. आणि आई ही जन्म देते, त्यांना शिक्षण देते, त्यांना संस्कार करताय. हे आई या नावाचं महत्व आहे. एवढंच मला सांगायचं. मी म्हटलं शी इज स्वीट 90 टुडे. सगळ्यांतर्फे आईला एक म्युझिकल भेट. बार बार दिन ये आए, बार बार दिल गे गाए, आप जिए हजारों साल, ये हमारी सबकी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू डियर आई, हैप्पी बर्थडे टू यू. मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. महाराष्ट्र दिनाच्या मला शुभेच्छा सगळ्या जनतेला. पण एकच माझं एक आहे की मराठी बोला. तुम्ही इंग्रजी शाळेत जा, कुठेही जा, पण घरात आल्यावर आई वडिलांनी सगळ्यांनी मुलाबरोबर बोलावं तर खरा महाराष्ट्र दिन होईल. कारण पुष्कळ जणांकडे बघितलं मराठी बोललं, व्हॉट इज द मिनिंग. म्हणजे एवढे मग महाराष्ट्र दिन तुम्हाला साजरा करायचा असेल तर तुम्ही कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये जा, इंग्रजी बोला, पण घरात मराठीचे संस्कार तुम्ही मुलांना दिलेत तर आजचा खरा महाराष्ट्र दिन साजरा होईल अशी आणि व्हावा ही माझी शुभेच्छा. नक्कीच आई, तुम्ही काय सांगणार? तुम्हाला हा कार्यक्रम आजचा कसा वाटला? तुमचं वय पण थोडं कळेल तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल. मला दरवर्षीच वाटते, पण आजचा सगळा कार्यक्रम छान होता. मी आता गेलीच, मला कुमार बरोबर ते मला मेजवानी मिळते गाण्याची, हे माझी खरंच मी नशिबवान आहे म्हणते. देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे मातीच्या भागरी, देशपणाचे भरती खाणी मातीच्या भागरी. वेळात मराठे वीर दौडले सात, वेळात जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. सळसळली विचार तुरु तुरु मनात जागीर सळसळली.
वीर सळसळली. काय सांगणार बघा. इथं कोणी आसपास का डोळ्यांच्या काउन्सिलनी तिच्या शाळेने युनिव्हर्सल शाळेने खूप सपोर्ट केला आणि त्यांच्या प्रिन्सिपलनी काउन्सिलला सतत लिहिलं की तिची री एक्झाम घेतली तर बरं होईल आणि तिची री एक्झाम घेतली. 8 आणि 9 तारखेला हिस्ट्री जॉग्राफीचा तिने पेपर दिला. 10 तारखेला ती इंडियन टीम बरोबर सौदीला गेली आणि तिकडे ती सर्वात लहान होती, 15 वर्षाचीच, आणि त्या चायनाच्या ॲथलीट 2 वर्षांनी सिनियर होत्या आणि तिथे तिला ब्रॉन्झ मेडल मिळालं. आणि काल तिचा रिझल्ट लागला आणि तिला 91% मिळाले. सो स्पोर्ट्स मी मोहिनी नैनी हसता भेट पहिली फुली घडता. मी मोहिनी नैनी हसता पुढे पाहून किंचित हळता. पुढे पाहून किंचित हळता. गोड कपोळी रंगोशीचे रंगोशी. डवला मोराच्या मानाचा डवला मानाचा येग रामाच्या मानाचा येग मानाचा. तान्या सर्जाची हना मुसोडी तान्या सर्जाची हना मुसोडी पुन्हा भूमीत हाती गो. तिला घेतल्या वचनांची शपथ तुला आहे मनातल्या मोर पिसाची शपथ तुला ढोल वाजती वाजती ढोल वाजती ढोल बोलाला. भाकर गडी गेला भाकर गडी गेला. लिंबोबाचा डोंगर आबाळी गेला लिंबोबाचा डोंगर आबाळी गेला. उत्तर नव्हते या प्रश्नाला उत्तर नव्हते. गाडीचे विलवाणी अर्जावलते. ओढला अधुरी एक कहाणी वाचकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्जावलते.
शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा तुझ्या बयानी उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या बयानी माझा बोल हात नारा तुझ्या बटारा उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या